प्रेस दिलं सकाळ सकाळ. हे बघा तुम्ही बघू शकता, आज मी वेगळं काय तर नाश्त्याला बनणार आहे. हे बघा, हे बघा लागणारं साहित्य सगळं बघू शकता तुम्ही. आता जिरे टाकते त्याच्यात. हे ना तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि रवा थोडासा घेतला, सगळं मिक्स आहे बरं का. हे बघा असं कालवायचं. आता आपल्याला हे सगळं कोथिंबीर टाकायची, हिरवी मिरची टाकायची, टमॅटो टाकायचं, सगळं टाकायचं आणि हे आपल्याला सगळं कालून ठेवायचं. मी गॅस ऑन केला आहे बघा, तवा ठेवला आहे. आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते. मस्त तुम्हाला दाखवते कसं करायचं, कसा याचा डोसा बनवायचा. डोसाचा पराठाच म्हणतो त्याला. आता बघा सगळं कालून घेतलं आहे बघा. टाकू द्या तवा. थोडंसं तेल टाकायचं बरं का असं. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि कसं करायचं दाखवते बघा. डोसा कसं करतो ना तसंच करायचं. वेगळी पद्धत, खूप सुंदर लागतं. मस्त चटणी करा नारळाची, खूप सुंदर लागतं बघा. तुम्ही बघू शकता. असं भाजू द्यायचं बघा छानपैकी मध्ये, मस्तपैकी मध्ये. तुम्ही बघू शकता. तुम्हाला पलटी मारून दाखवते. तुम्हाला पलटी मारून हे बघा. कारण मला धरायलाच खून नाही, मी काय करू मला कळतच नाही. हे बघा असे आपल्याला सगळे करून घ्यायचे का. हे बघा तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे मी. कसं झालंय बघा धपाटा. ह्याला दाखवले मी रव्याचं ज्वारीचं पीठ कसं मिक्स करायचं आहे. कारण मी तुम्हाला हाय तसं दाखवणार, लय नाही तुम्हाला दाखवणार असं येते. पण ते जसं झालंय तसं मी दाखवलंय बघा. किती सुंदर झालंय बघा. खायला खूप सुंदर लागतं. तुम्ही ना टमाट्याचं सॉस बरोबर खाल्लं तरी छान लागतं. नारळाची चटणी केली त्याच्यावर सुद्धा छान लागतं. तुम्हाला हे डिश आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद देशूला. आमेन.